नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत. खूप मोठी गुड न्यूज आहे, कारण विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी म्हणजे संजय गांधी निराधार योजना असो किंवा जे इतर योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, वयोवृद्ध योजना आहे, या योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सरकारने नवीन GR दिला आहे. तर काय आहे, पैसे तुम्हाला कधीपर्यंत भेटणार आहे, किती पैशांचे वितरण केले आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर GR 2 मिनिटात आपण समजून घेणार आहोत. तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टल करण्याबाबत हा GR आहे. आता विशेष सहाय्य योजना म्हणजे कोणत्या कोणत्या योजना आहेत तुम्ही पाहू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती योजना आहे, त्यानंतर इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना आहे. या योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत हा GR आलेला आहे. 28 एप्रिल 2025 रोजी हा GR आला आहे व इथे प्रस्तावना काय आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे. माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण म्हणजेच DBT पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहे व आता इथे सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेले अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे 2025 ते अर्थसहाय्य म्हणजेच DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे. तर इथे तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे आले असतील असे इथे म्हणण्यात आले की म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे DBTद्वारे तुमच्या जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तुम्ही एकदा चेक करायचं आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे का नाही. जर मिळाले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला पैसे मिळाले आहेत व ज्यांना मिळाले नाही त्यांनी सुद्धा सांगायचं आहे. व आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही एक व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. जर तुमचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला एक अर्ज करता येणार आहे. तुम्हाला तात्काळ तुमचे पैसे मिळणार आहेत. व आता हे पैसे आता लाभार्थ्यांना माहे मे म्हणजे आता मे महिना आहे पुढील महिना, त्या मे महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी हा GR आला आहे. शासन निर्णय आहे. तर इथे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून DBT पोर्टल करण्यात येत आहे माहिती सांगितलेली आहे. व इथे निधी मान्यता देण्यात आहे. निधी कोणत्या म्हणजे किती आहे ते सुद्धा इथे या टेबलमध्ये दिलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे पैशाचे वितरण करण्यात आले आहे व ही शासन निर्णय मे महिन्यासाठी आहे व जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे. तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलवरती एकदा जाऊन बघायचं आहे की श्रावण बाळ योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना अंतर्गत जे लाभार्थी आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. नक्कीच एकदा चेक करायचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असो, टेलिग्राम चॅनल असो नक्कीच जॉईन व्हा, जेणेकरून जे काही अपडेट्स येत असतात, जे काही नोकरी रिलेटेड लिंक आहे किंवा योजना रिलेटेड लिंक आहे ते डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतील.